नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मालवणीमध्ये एक म्हण आहे आणि ती अशी आहे की परबाचं पाणी अरबाक, अरबाचं पैसो परबाक. जराशी विचित्र अशी म्हण आहे ही. त्याचा अर्थ असा आहे की कोकणामध्ये कट्ट्यावर बसून ज्याला म्हणतात ना गप्पा टप्पा ठोकायच्या आणि अमाप कल्पना शक्तीला वाव द्यायचा असे बरेच लोक पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते शक्कल लढवत आहेत की बाबा काय हे करून काय उपयोग नाही, आपल्याला काहीतरी धंदा करायला पाहिजे, धंदा केला तर पैसा मिळेल आपल्याला. मग कसा धंदा करायचा म्हणजे काय करायचं, तर कोकणामध्ये पाणी भरपूर आहे आणि पाणी भरपूर आहे तर तिकडे अरबस्थानामध्ये पाण्याचा तुटवडा आहे. तेव्हा परबाकडे पाणी आहे, तर परब काय करणार, तर पाणी विकणार. कोणाला विकणार? अरबस्थानला विकणार. आणि मग अरबांचा पैसा जो आहे तो परबाला मिळणार. ही अशी एक कल्पना मांडायची, धंदा करायची आणि त्याच्यावरतीच आपणच स्वतःवरती खुश राहायचं. प्रत्यक्षात कधी उतरते का? ती प्रत्यक्षात उतरतच नाही. कारण त्याला काही बेसिस नाही, त्याला आधार नाही. काही नुसतेच त्याला म्हणतो ना आपण कल्पनांचे इमले रचणं जे म्हणतो आपण, इमले रचणं, तशातला हा भाग आहे. परबाचा पाणी अरबाक, अरबाचं पैसो परबाक. अशी ती म्हण अशामुळे तयार झालेली आहे. आता ही म्हण जी आहे ती एक्झॅक्टली चपखल कोणाला बसत असेल तर ती आमच्या ट्रम्प साहेबांना चपखल बसते. आणि तुम्ही बघाल तर ते जे मोठे मोठे सांगतात ना, मी अशी डील केली, मी तशी डील केली आणि माझं हे झालं, माझं ते झालं. ते सुरुवातच कुठून झाली ती आठवत असेल तुम्हाला. युक्रेन बरोबर यांनी युक्रेनमध्ये त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं, "हे बघ, तुझं जर का युद्ध लढायचं असेल तर तू असं कर, की तुझे सगळे जे रेअर अर्थ्स आहेत, ती रेअर अर्थ्स वरती अमेरिकेचा हक्क आहे म्हणून लिहून दे तू." आता झेलेन्स्कीची पंचायत झाली कारण झेलेन्स्कीने रेअर अर्थ्स जे आहेत, ती आधीच ब्रिटनला विकलेली होती. मग किअर स्टारमर जेव्हा भेटायला आले ट्रम्पला, तेव्हा त्यांनी त्याला विचारलं, की मी तो म्हणजे ते डील ट्रम्प करणार याच्या बातम्या यायला लागल्यानंतर ब्रिटन अस्वस्थ होता आणि तेव्हा किअर स्टारमर जेव्हा वॉशिंग्टन डीसीला पोहोचले, त्यावेळेला ट्रम्पने त्यांना स्पष्ट अगदी त्या पब्लिक ह्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, की तुमचं तर काहीच नाही. तुम्ही तर बहुधा रेअर अर्थचं डील त्यांच्याशी आधीच करून ठेवलेलं आहे. त्या किअर स्टारमर असा थोडासा होकारार्थी, थोडासा नकारार्थी म्हणजे असं त्याला म्हणतो ना आपण. डळमळीत उत्तर त्यांनी दिलं खरं, पण नंतर लोकांनी ब्रिटन सरकारची वेबसाईट काढली आणि त्या वेबसाईटमध्ये हा करार झाल्याचं कसं नमूद केलेलं आहे, ते पण दाखवून दिलं. त्याच्यामुळे ब्रिटन एक्सपोज झाला. ट्रम्पचा जो काही हे होता, की बाबा मी युक्रेन मधली जी रेअर अर्थ आहे ती अमेरिकेला मिळणार, हा जो दावा केलेला होता तो दावा फुसकट निघाला. असाच त्यांचा दावा तो फुसकट निघाला आणि अशा प्रकारे दावे करून काही होत नसतं. त्यांनी कॅनडाला 51 स्टेट बनवा, कारण काय तर ट्रुडोशी पटत नव्हतं म्हणून दुसऱ्या टोकाला गोष्टी गेलेल्या होत्या. ग्रीनलँडच्या बाबतीत तेच झालं, कारण ग्रीनलँडमध्ये पण रेअर अर्थ्स आहेत आणि अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रीनलँड आमच्या हातात पाहिजे म्हणून सांगितलं. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लागल्या. कुठेच काही झालेलं तुम्हाला दिसणार नाही. मग प्रश्न आला तो आमच्या पाकिस्तानचा. पाकिस्तानने पण डील केलं. पाकिस्तानने काय डील केलं? तर पाकिस्तान म्हणजे बलुचिस्तानच्या हद्दीमध्ये असलेले रेअर अर्थ्स आहेत. ते रेअर अर्थमध्ये पाकिस्तान हे अमेरिकेला देणार त्याचे अधिकार सगळे आणि मग त्याच्या बदल्यात अमेरिका, पाकिस्तान छान मैत्री झाल्याचं तसं नाटक सगळं रंगवलं गेलं. म्हणजे आता अगदी परवा जेव्हा आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ दोघेही वॉशिंग्टन डीसीला तिसरी ट्रिप झाली. त्या तिसऱ्या ट्रिपमध्ये तिथे नेतान्याहू पण होते आणि मग त्यांनी एक तो 20 पॉइंटचा गाझा करार जाहीर केला. त्यावेळेला सुद्धा त्यांची भेट घेतली आसिम मुनीर आणि शहबाज शरीफनी. तेव्हा त्यांनी एका पेटीमध्ये ही रेअर अर्थ्स पाकिस्तानमध्ये कशी मिळतात, ती सगळी पेटीच्या पेटी उघडून दाखवली. "ही पहा साहेब, हे आम्ही तुम्हाला सगळं देणार." आणि मग ट्रम्प, हो, त्या प्रश्न तो
मुळातच घाट्यातला व्यवहार. बलुचिस्तानच्या ताब्यात असलेली खनिज ह्यांनी परस्पर अमेरिकेला विकायचं ठरवलेलं आहे. आता मला सांगा, की त्या बलुचिस्तानमध्ये चीन इतकी वर्ष प्रोजेक्ट रन करतोय. त्यांना उसंत मिळू दिली नाहीये त्या बलूच लीडर्सनी. त्यांच्यावर इतके हल्ले केले, की सरतेशेवटी चीनला तो प्रकल्प जो आहे, तो अर्धवट सोडण्यात जमा आहे आजच्या घडी. ही जर का चीनची अवस्था असेल, तर ते बलूच जे स्वातंत्र्य त्याच्यासाठी लढा देणारे लोक आहेत, ते अमेरिकेला तिकडे आणतील आणि रेअर अर्थची सगळी मालकी त्यांना देतील, आपल्या मालकीचे रेअर अर्थ आणि अमेरिकेला लुटून द्यायचं आणि मग त्यांना काय परत बलूच लीडर्सना वाऱ्यावर सोडून देणार. हाय अँड ड्राय अशी परिस्थिती. हे बलूच मान्य करतील का? तर ते मान्य करणारच नाही. त्याच्यामुळे हाही करार जो आहे, तो हवेतला करार आहे असं म्हटलं पाहिजे. आणखी एक करार सांगते तुम्हाला. आता त्यांनी सांगितलेलं की गाझाचं डिरॅडिकलायझेशन करा. हमासचं निशस्त्रीकरण करा. सगळं पोलिसांना सोडून द्या. आता 72 तास उलटून गेले त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. त्या डीलचं झालं काय पुढे? 20 पॉइंट मधला एकही पॉइंट ना हमासनी मानला ना इस्रायलनी मानला. आणि मग हे निघाले गाझाच्या पुनर्बांधणी करायला. गाझाच्या पुनर्बांधणीचा करार कोणाला देणार तर ते अमेरिकन कंपन्यांना मिळणार. म्हणजे पुन्हा डील वाऱ्यावर सोडलेलं. त्याचंही कुठेही काही मागूस नाही, काही नाही, काही नाही. अशा प्रकारे एका मागून एक डील्स अनाउन्स करायची ह्याचा त्यांना आता छंद लागलेला आहे. जपानच्या बाबतीत तेच झालं. त्यांनी जपानला डायरेक्टली सांगितलं की जपान इतक्या बिलियन डॉलर्सची गुंतवणूक अमेरिकेत करणार आहे. जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली $550 बिलियन जपाननी म्हणे ह्यांना द्यायचे आणि ते राष्ट्राध्यक्षांच्या अखत्यारीत असणार आहेत. ते पैसे वापरायचे कसे? बरं ते वापरून तिथे जो काय जॉईंट व्हेंचर सुरू होईल त्याच्यातला 90% प्रॉफिट अमेरिकेला मिळणार. मग जपानला काय मिळणार? $500 बिलियन ही काय साधी अमाऊंट आहे? आणि त्या जपानच्या पंतप्रधानाचा हात पिरगळून पिरगळून त्याच्यावर सही तर केली. आता पुढचा त्यांनी तो राजीनामा देऊन बाजूला पडला. दुसरा पुढचा आलेला म्हणतो हे आम्हाला काही झेपण्यासारखंच नाही मुळी. म्हणजे ते डील गेलं होऊन. आता पुढचं डील सांगा मला. डील हे साऊथ कोरिया. साऊथ कोरियाला सांगतो $550 इकडे म्हणजे त्याच्याकडे 550 मिलियन ह्याच्याकडे $350 मिलियन साऊथ कोरियाने आम्हाला द्यावे. साऊथ कोरिया म्हणाले ठीक आहे आता काय हात त्यांचा दगडाखाली येते म्हणे आम्ही कर्ज घ्यायला तयार होतो आम्हाला कर्ज द्या. कर्ज कर्ज नाही असेच द्यायचे कॅश. ट्रम्पना हे झालं डील त्यांचं. तर हे डील कोण पाळणार आहे? साऊथ कोरियाकडे काय असेच खिरापत वाटायला $350 बिलियन असतात. $350 बिलियन म्हणजे त्यांच्या वार्षिक त्यांचं जे बजेट आहे ते बजेट बघावं लागेल. एवढी मोठी प्रचंड रक्कम आहे. तर तुमच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये एवढे पैसे आहेत ना, मग ते माझेच आहेत. ते डॉलर आहेत. ते डॉलर माझे आहेत. असा त्यांचा समज आहे. त्यामुळे ते त्याच्यावर डल्ला मारून मीच देणार, मीच स्वामी आहे या सगळ्याचा. हे सगळं काय आहे लक्षात मध्यंतरी आणखी पुतीनशी एक करार केला. त्यांनी सांगितलं की कसा शस्त्रसंधी करायची गरज आहे. मग पुतीन म्हणाले शस्त्रसंधी नाही, पीस अकॉर्ड करा. फायनली युद्ध थांबवण्याचा सीज फायरचा करार नको आहे. डायरेक्टली पीस अकॉर्ड करा तर मी त्याच्यात यायला तयार आहे. तो बोंबलला त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा हे एकामागून एक ट्रेड डील भारताशी झालेलं किती वेळा झालं तर सरतेशेवटी ते सगळे एफर्ट टाकून पियुष गोयल परतले. मग यांच्या टीम्स इकडे यायला लागल्या. हो नाही आता करूया, हो नाही आता करूया, हो नाही आता करूया. चला 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 झालं म्हणून पियुष गोयल बिचारे गेले गेल्या आठवड्यात तिथे गेल्यानंतर परत बाजा वाजला त्यांना परत परत यावं लागलं. डील बोंबललं परत. तेव्हा हे सगळे इमले बांधायचं काम चालू आहे. हवेत इमले बांधायचं काम चालू आहे. प्रत्यक्षात काहीच नाही. अरबांकडून 3 सौदी अरेबिया, UAE आणि कतार तिघे मिळून यांना $1.5 ट्रिलियन देणार. गुंतवणूक करणार म्हणून जाहीर झालं. ट्रम्पनी 4 देशांचा जो दौरा केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे आता $1.5 ट्रिलियन आम्हाला देणार आहे. $1.5 ट्रिलियन म्हणजे काय खायची रक्कम झाली? पण
काही जे तज्ञ आहेत ते सांगतायत, की जेव्हा त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे, ते पुढच्या काय 2-3 वर्षामध्ये आम्ही देऊ. त्या 3 वर्षामध्ये $1.5 ट्रिलियन डॉलरची किंमतच कदाचित $500 बिलियन एक तृतीयांशावरती आली, तर त्याचा अर्थ काय? ते तुम्ही 1.5 म्हणा, नाहीतर आणखी काही आज प्रॉमिस करा. डॉलरची किंमत स्थिर राहणार ह्याची जिथे खात्री नाही, तिथे या सगळ्या आश्वासनांना काही अर्थ नाही. तेव्हा हे सगळे इमले बांधायचं काम आहे. तर ट्रम्प हा परब झालेला आहे आणि तो परब जो आहे त्याच्याकडे पाणी आहे असा त्याचा समज आहे परत. तोही समज आहे. आता परबाकडे पाणी आहे म्हणजे काय? त्याच्याकडे विहीर आहे का त्याच्या जमिनीतून झरा वाहतोय का वर्षाला पाण्याचे ओढे येतायत. तर ते पाणी घ्यायचं आणि ते अरबाला विकायचं आणि मग अरबाचा पैसा मला मिळेल आणि मी गब्बर होईन. हे जे स्वप्नरंजन आहे परबाचं, त्याच्यात आणि ट्रम्पच्या स्वप्नरंजनात आज काहीही फरक राहिलेला नाहीये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.